नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक केंद्रे. माझ्या या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. क्रिकेटबद्दल नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी नेहमी घेऊन येत असतो. आज आपण बोलणार आहोत इंडिया वर्सेस बांगलादेशच्या सेकंड टेस्ट मॅच बद्दल. मित्रांनो, बांगलादेश आणि इंडियाची पहिली टेस्ट झाली होती चेन्नईला. त्याच्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला होता. पण आता भारताचा जो विजय रथ आहे तो कानपूरला पोहोचलेला आहे. कानपूरच्या या ग्रीन पार्क स्टेडियमवरती येत्या 27 तारखेला सेकंड टेस्ट मॅच होणार आहे. कानपूरचं जे ग्रीन पार्क स्टेडियम आहे त्याची जी खेळपट्टी आहे मित्रांनो काळ्या मातीची बनलेली आहे. काळ्या मातीची खेळपट्टी म्हणजे लो बाउन्स आणि स्पिन जास्त. आता चेन्नईची जी खेळपट्टी होती त्याच्यावरती पेसरचे जे बाउन्स आहेत ती ज्या लेवलला येत होती. तर आणि आता ग्रीन पार्क स्टेडियमची जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीचे जे बाउन्स आहेत ते कमरेच्या खाली येण्याची शक्यता, कारण काळ्या मातीची आहे. आणि याआधी 2021ला न्यूझीलंड वर्सेस भारतची जी टेस्ट मॅच झाली होती त्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळाले की बॉल करून लो बाउन्स होत होते आणि स्पीड जास्त होत होता. आपल्या स्पिनर्सनी पण चांगली कामगिरी केलेली त्या टेस्ट मॅचमध्ये आणि आपल्या ती टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. मला असं वाटतं की ही सेकंड टेस्ट मॅच आहे ती 5 दिवसापर्यंत जाईल, कारण बॅट्समनसाठी ही पिच खूप उपयुक्त आहे. बॅटिंग खूप होणार, स्कोर पण होणार. आपल्या भारताचा जो स्क्वॉड आहे तो पहिल्या टेस्ट मॅच सारखा सेम राहणार आहे, पण प्लेइंग 11 मध्ये थोडेसे बदल होतील मला असं वाटते. कारण पहिल्या टेस्ट मॅच मध्ये बाउन्स जास्त असल्यामुळे पेसर जास्त खेळवलेले 3 पेसर होते आणि 2 स्पिनर होते. पण आता सेकंड टेस्ट मध्ये 3 स्पिनर आणि 2 पेसर खेळण्याची शक्यता आहे. टीम इंडियामध्ये प्लेइंग 11 मध्ये तिसरा स्पिनर म्हणून कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यांच्यामधलं कोणतरी खेळण्याची शक्यता आहे. आता उद्याच्या ज्या होणाऱ्या टेस्ट मॅच मध्ये सुद्धा नवनवीन रेकॉर्ड बनतील असं वाटतंय, कारण आपले भारताचे सगळे प्लेयर आहेत ते फुल फॉर्म मध्ये आहेत. तर मला तर बघायला खूप उत्सुकता लागलेली आहे, खूप मजा येणार आहे. भारताच्या विजयाबद्दल मी उत्सुक आहे, पुढच्या विजयाबद्दल, कारण या विजयामुळे आपल्या भारताचा WTC फायनल साठीचा जो प्रवास आहे तो एक स्टेप पुढे सरकेल. आणि येत्या काही पुढच्या मॅचेस आहेत ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बरोबर होणार आहेत, तर त्या सुद्धा टफ होणार आहेत. तर ही टेस्ट मॅच आहे, सेकंड टेस्ट मॅच, ही जिंकणं भारताच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि रोहित शर्माची जी टीम आहे ती मला असं वाटतंय की ही टेस्ट मॅच आहे ती नक्की जिंकेल. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझा जो व्हिडिओ आहे तो लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. ओव्हर अँड आउट.